नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई में और मुंबई का सबसे महत्वपूर्ण ये विधानसभा चेंबूर है और हमारे साथ विभाग प्रमुख अविनाश राणे जी हैं, शिवसेना एकनाथ शिंदे गुट के। चलिए सबसे पहले आपको बता दूं कि महाराष्ट्र में जब से शिवसेना का 2 गुट हुआ था उसके बाद ये तीसरा दशहरा मेलावा देखा जाएगा, जिसमें पिछले 2 दशहरा मेलावा में बड़ी संख्या में शिव सैनिकों की मौजूदगी देखी गई थी। पहला दशहरा मेलावा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स में हुआ था। दूसरा दशहरा मेलावा जो है वो आज़ाद मैदान CST यानी मुंबई में हुआ था। अब आज जो कल तीसरा मेलावा होने जा रहा है वो भी आज़ाद मैदान मुंबई CST में होगा, जहां पर लाखों की संख्या में शिव सैनिक मौजूद होंगे और एकनाथ शिंदे जी की भाषण को सुनेंगे। किस तरह की वहाँ की तैयारी है, ये सब मसले पर चर्चा करेंगे अविनाश राणे जी से, जो यहाँ के विभाग प्रमुख है दक्षिण मध्य मुंबई जिला के। उनसे चर्चा करेंगे। सबसे पहले तो आपका CNU चैनल में स्वागत है। धन्यवाद। दशहरा मेलावा है, क्या कहना चाहेंगे लोगों से आप? सर्वप्रथम सर्व नागरिकांना, हिंदू धर्म मराठी बांधवांना दसरा मेळाव्याच्या हार्दिक शुभेच्छा। माननीय मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्र्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिला दसरा मेळावा हा BKC या ठिकाणी झाला होता, दुसरा दसरा मेळावा आझाद मैदान या ठिकाणी झाला होता आणि आता तिसरा मेळावा देखील आझाद मैदान या ठिकाणी होत आहे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की पहिलाच मेळावा ज्या वेळेला BKC येथे झाला तेव्हा सगळ्याच लोकांना साशंका होती की कसं काय होणार आणि किती लोक येणार। तर मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 2-3 दिवस रात्र मेहनत करत होतो, काम करत होतो। तर त्यावेळेला 2 ते 2.5 लाख लोक त्यावेळेला त्या BKC मैदानामध्ये होते। आतमध्ये बसण्याची व्यवस्था जेवढी होती ती भरून तेवढेच लोक बाहेर होते आणि अशा प्रकारचा दैदिप्यमान ऐतिहासिक दसरा मेळावा हा त्या ठिकाणी झाला। तसाच आझाद मैदानचा मागच्या वेळेचा देखील दसरा मेळावा खूप मोठा झाला। त्या ठिकाणी मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण ऐकायला, त्यांचे विचार ऐकायला। आज जो तुम्ही म्हणाल हा तिसरा जो दसरा मेळावा आहे हा आणखीन ऐतिहासिक आणि दैदिप्यमान होणार आहे, कारण माननीय मुख्यमंत्री त्याचप्रमाणे महायुती सरकारने ज्या लोकोपयोगी योजना लोकांना दिलेल्या आहेत त्या योजनांमुळे आणि जी कामं केलेली आहेत, जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळे आज जनमानसांमध्ये सरकारविषयी एक चांगली प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि म्हणून स्वतःहून शिवसैनिक तर येणारच आहेत, परंतु स्वतःहून सर्व नागरिक या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्याची मोठी जबाबदारी ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर असणार है। अच्छा, हर साल शिवसैनिकों के लिए वहाँ पे नाश्ता पानी हर तरह की व्यवस्था है। जब पहला मेलावा हुआ था तो हमने देखा कि सभी नेशनल बड़े चैनल पे दिखाया जाता था कि आज शिवसैनिकों की मिठाई दी जाएगी, ये डब्बा दिया जाएगा। तो इस बार क्या क्या व्यवस्था शिवसैनिकों के लिए है, जो एकनाथ शिंदे जी के विचार को सुनने के लिए आने वाले लोग हैं, उनके लिए क्या क्या तैयारियाँ हैं? हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही। खरं तर मला जेव्हापासून समज आली मी तेव्हापासून दसरा मेळाव्याला उपस्थित असतो, परंतु पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा दसरा मेळावा जो झाला पहिला BKCचा, तेव्हापासून खेड्यापाड्यातून आलेल्या नागरिकांना, शिवसैनिकांना तिथे जेवण दिलं जातं। याच्या अगोदर कधी दसरा मेळाव्यासाठी जेवण दिलं गेलं नव्हतं, परंतु माननीय शिंदेसाहेब हे तळागाळातून एक शाखा प्रमुख, एक रिक्षाचालक म्हणून पुढे आले। त्यामुळे त्यांना माहिती आहे की जो कार्यकर्ता माझा खेड्यापाड्यातून येतो, 10-15 तास प्रवास करून येतो, तर त्याची इथे आल्यानंतर पहिल्यांदा नाश्ता पाण्याची व्यवस्था होते आणि घरी जाताना त्याला जेवण देऊन पाठवलं जातं। त्याचबरोबर जे वाहन चालक असतात त्यांना देखील डबे दिले जातात। त्यामुळे ही एक मोठी जबाबदारी असते। आम्ही देखील त्यावेळेला जेव्हा पहिला मेळावा झाला तेव्हा आमच्याच विभागाकडे त्या ठिकाणी जेवणाची आणि सगळं देण्याची जबाबदारी होती, पाणी वगैरे वाटण्याची, तर ती आम्ही पूर्ण केली। आणि त्यावेळेला खेड्यापाड्यातून आलेले शिवसैनिक आम्हाला म्हणाले की याच्या अगोदर आम्ही दसरा मेळाव्याला आलो होतो तर त्यावेळेला कधीच आम्हाला जेवणाची व्यवस्था झाली नव्हती, परंतु यावेळेला झाली आणि तशीच व्यवस्था यावर्षी देखील दसरा मेळाव्याला आझाद मैदान येथे सर्व नागरिकांसाठी, शिवसैनिकांसाठी करण्यात येणार आहे। यावर्षी किती बस व्यवस्था केली आहे? कारण की जे शिवसैनिक महाराष्ट्राचे अनेक जिल्ह्यातून येत आहेत, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येणार आहे, त्याच्यासाठी किती बसेस आणि ट्रेनची सुविधा तुम्ही केली? आता मी या विभागाचं सांगेन तुम्हाला। विभागात आपल्याकडे जवळजवळ 20 शाखा आहेत, तर 20 शाखांमधून कमीत कमी 2 ते 3 बस प्रत्येक शाखा प्रमुख आमचे भरणार आहेत। महिला पुरुष शाखा प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे आमच्या अंगीकृत संघटना आहेत, त्या ठिकाणी युवा सेना आहे, कामगार संघटना आहेत। या प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी आपल्या बसेस भरून जाणार आहेत आणि मी यावेळी देखील सांगतो हा दैदिप्यमान मेळावा या ठिकाणी होणार आहे। 2 ते 2.5 लाखाचा आकडा यावर्षी देखील आपण गाठणार आहोत आणि तो देखील ऐतिहासिक
जो मैदान आहे आझाद मैदान, या ठिकाणी हा ऐतिहासिक मेळावा होणार आहे. आता तुम्हाला जेव्हापासून विभाग भेटलं त्यानंतर आतापर्यंत लोकांचं वाढ चालले आहेत, कारण काही ह्या पार्टीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गुटमध्ये लोक येत आहेत. दर दिवस काही ना काही एक प्रोग्राम होत आहेत आणि प्रवेश लोकांचे आहेत. तुम्ही कशा प्रकारे हे पूर्ण मॅनेज करताय, कारण का ही पार्टीचे जे वडत्र आहे आणि पदाधिकाऱ्यांचे वडत्र आहे किती कशा प्रकारे? बरोबर. आता आम्ही ज्या वेळेला सगळ्यांचे आमचे नेतृत्व, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत आलो आतापर्यंत, ते म्हणजे आमचे शिवसेनेचे उपनेते, आमचे खासदार श्री राहुल शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी तिकडे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर मग काही नगरसेवक आले. त्यानंतर आता बघत आपण मानखुर्दचे नगरसेवक देखील या निवडणुकीनंतर ते शिवसेनेमध्ये आले. तर असे अनेक नगरसेवक आणि त्याचप्रमाणे पदाधिकारी हे इकडे येतच आहेत, शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्याचं कारण की त्यांनी पाहिलेलं आहे की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचं जे पदाधिकाऱ्यांकडे लक्ष देण्याचं त्यांचं जी प्रक्रिया आहे त्याच्यावरून त्यांना लक्षात येतं आहे की या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना खूप मानसन्मान आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेन. आपण थोडंसं या ठिकाणी बघा. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचं हे पत्र आहे. या पत्रावर तुम्ही बघा की मी विभाग प्रमुख आहे. असे अनेक विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आहेत. परंतु माझ्या जन्मदिनाचं शुभेच्छा पत्र त्यावेळेला शिंदे साहेबांनी दिलं. म्हणजे आपल्या विभाग प्रमुखाचा जन्मदिवस आणि त्याला देणारं शुभेच्छा पत्र, ह्या अशा बारीक छोट्या छोट्या गोष्टी हे मुख्यमंत्री शिंदेसाहेब लक्ष देतात. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर हे शिवसेनेमध्ये आज इतर शिवसेनेच्या प्रमाणेच इतर पक्षाचे पदाधिकारी देखील प्रवेश करत आहेत. चलिए, आपको मैं बता दूं कि महाराष्ट्र में जो सीएम का सर्वे आया हुआ है, जो ग्राफ उठकर ऊपर आया है कि सबसे ज़्यादा पब्लिक में भागने वाले, काम करने वाले सीएम एकनाथ शिंदे जी है. और इस पे चर्चा करेंगे क्योंकि सभी जगह चर्चा है कि सबसे ज़्यादा दिन रात काम करने वाले सीएम एकनाथ शिंदे जी है. जैसे कि चेंबूर में आग लगी, 1 घंटे में पहुंच गए. तो ऐसे कई जगहों पे उनका विजिट है. आज भी कुर्ला में उनका दौरा है, जहाँ पे 2-3 ब्रिज का उद्घाटन करेंगे. चेंबूर छेड़ानगर हो गया, वासी का ब्रिज हो गया, इस तरह के. बरोबर. आम्ही म्हणतोच आहोत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत. ज्या वेळेला रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी एका गावावर दरड कोसळली आणि पूर्ण गाव त्या ठिकाणी संकटामध्ये आला. ही बातमी जवळजवळ पहाटे 2 ते 3च्या दरम्यान सोशल मीडियावरून माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली. त्वरित सकाळी पहाटे निघून सूर्योदयाच्या पूर्वी मुख्यमंत्री त्या घटनास्थळी होते. तसंच आमच्या इथे सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी एक भयंकर दुर्घटना घडली, आग लागली, त्याच्यामध्ये 7 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. मुख्यमंत्री साहेबांचा दौरा होता, मुंबईच्या बाहेर होते. त्या जिल्ह्यामधून त्या ठिकाणी मुंबईमध्ये आल्या त्यांनी वर्षावर जायचं होतं, तर त्यांचा ताफा जो आहे तो त्यांनी चेंबूरकडे वळवला आणि त्या ठिकाणी संपूर्ण गोष्टीची, त्या घटनेची माहिती घेतली आणि त्या ठिकाणी अशा घटना वारंवार घडू नयेत अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला, अधिकाऱ्यांना दिल्या. आणि प्रामुख्याने तो जो स्लम मोठा भाग आहे हा राहू नये यासाठी देखील त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं की त्या सर्व तिथल्या नागरिकांना सांगितलं की आपण ह्याच्यासाठी एक स्पेशल मीटिंग घेऊया आणि हा प्रश्न जो आहे आपल्या घरांचा जो आहे पुनर्बांधणीचा, हा देखील आपण संपुष्टात आणूया अशा प्रकारच्या सूचना आणि त्या ठिकाणी सर्व नागरिकांना सांत्वना करण्याचं काम त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलं. तर शिवसेना आता तुमची जी सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, शिंदे साहेबांनी जी लाडली बहिणी योजना सुरुवात केली आहे, ह्या योजनामुळे महिलांचा तर भरपूर फायदा झाला आहे आणि महिलांमध्ये एक खुशीचं वातावरण आहे. आणि मी स्वतः सर्वे करताना लोकांना विचारलं, त्यांचं म्हणणं असं आहे की आता ह्या वर्षी शिंदे साहेबांचं परत सरकार येणार चुनाव झाल्यानंतर. तुमचं काय म्हणणं आहे यावर? नाही, 100% ह्या सर्व माता भगिनींचे आशीर्वाद हे महायुती सरकारला आणि खास करून मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना लाभणार आहेत. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही आमच्या कार्यालयामध्ये जेव्हा फॉर्म भरले आणि त्यावेळेला काही लोकांना शंका होती, आमचे खास करून उबाटाचे जे मित्र आहेत ते अशा प्रकारच्या गोष्टी करत होते की हे फक्त चुनावी जुमला आहे किंवा इलेक्शनसाठी करत आहेत. परंतु जेव्हा प्रत्यक्षात महिलांच्या खात्यावर पैसे आले त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामधले आनंदाश्रू आम्ही पाहिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आज खेडोपाड्यामध्ये सगळ्याच ठिकाणी यात पैसे पोचत आहेत. तर त्या गृहिणीला तिचं जे मानसिक समाधान मिळते की माझे स्वतःचे हक्काचे पैसे माझ्या भावाने मला पाठवले,
याचं समाधान ते तिच्या चेहऱ्यावर दिसतंय आणि ते तुम्हाला येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे जाता जाता एक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. तुम्ही स्वतः विभाग प्रमुख आहे आणि चेंबूर विधानसभाचं जुनं शिवसैनिक आहेत. कारण काही तुम्ही प्रत्येक शाखा प्रमुख होते, उपविभाग प्रमुख होते, चेंबूर विधानसभा प्रमुख होते. आता तुम्ही विभाग प्रमुख झालेत. आता मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा चुनाव आहे. तुम्ही कसं पाहतात आणि तुम्हाला जर तिकीट भेटलं तर तुम्ही काय करणार पुढे? त्याच्यात आणखीन एक छोटीशी दुरुस्ती करतो. मी शाखा प्रमुखच्या अगोदर उपशाखा प्रमुख होतो आणि त्याच्या अगोदर एक शिवसेनेची पहिली पायरी आहे जे गटप्रमुख, म्हणजे त्याला आपण बूथ प्रमुख म्हणतो. मी 13 वर्ष गटप्रमुख म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे शिवसेनेच्या ज्या तळागाळातून येणारा कार्यकर्ता जो आहे त्याच्या पहिल्या पायरीपासून आता विभाग प्रमुखपर्यंत मी सर्व पायऱ्यांवर काम केलेलं आहे. आणि या काम करत असताना ज्या वेळेला शिवसेना पक्षाचा आदेश, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जो आदेश येतो, जो उमेदवार येतो, त्या प्रत्येक उमेदवारासाठी मी काम केलेलं आहे. आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की मी ज्या उमेदवाराकडे काम केलेलं आहे त्या प्रत्येक उमेदवार या भागातून निवडून आलेला आहे. आणि आजही ते उमेदवार सगळं कार्यरत आहेत. मी त्यांची नावंसुद्धा सांगू शकेन की माझ्याकडे ज्या जबाबदाऱ्या आल्या, मी तर स्वतः पाहिलेलं आहे. 4-5 चुनाव तर मी स्वतः तुम्हाला बघितलं पण पाहिलेलं आहे. 2014ला तर अतिशय बिकट परिस्थिती होती. त्यावेळेला महायुती वेगवेगळे लढले होते आणि चेंबूर विधानसभेसाठी ज्या वेळेला उमेदवार डिक्लेअर झाला त्यावेळेला फक्त 15 दिवस आम्हाला प्रचारासाठी होते. कुणाच्याच मनात नव्हतं की या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल. परंतु त्यावेळेला देखील अतिशय मोठी आघाडी घेऊन या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. आणि त्यावेळेला आमचा जो हा प्रभाग आहे, घाटला खारदेवनगर प्रभाग, या प्रभागातून ऐतिहासिक मतदान हे शिवसेनेच्या उमेदवाराला झालेलं होतं. आणि हे आमचं काम आहे तळागाळामध्ये लोकांपर्यंत आतापर्यंत पोचलेलो आणि त्यांची जी मेहनत घेतलेली आहे ती मेहनत ही उमेदवाराच्या मतदानामध्ये दिसते आपल्याला. तुम्ही एक चर्चेचे विषय आहेत कारण की तुम्ही चेंबूर विधानसभातून इच्छुक आहेत. ह्या विधानसभामध्ये तुम्हाला जर तिकीट भेटणार, पार्टी निर्णय घेणार, पण तुम्ही मागितलं आहे, तुमची मागणी आहेत, काय सांगणार ह्याबद्दल? ठीक आहे. एक पदाधिकारी जेव्हा काम करत असतो तेव्हा तो पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असतो. आज मी विभाग प्रमुख म्हणून काम करतो ते माझ्या लक्षात येत आहे की या भागातले जे अनेक प्रश्न आज प्रलंबित राहिलेले आहेत, खास करून जो गृहनिर्माणाचा जो प्रश्न आहे हा खास करून राहिलेला आहे मागे. तर याच्या अगोदर जे आम्ही आमदार निवडून दिले, आमच्याकडे अशी अपेक्षा होती सर्वसामान्य लोकांना की ह्या प्रश्नासाठी ते आमदार काहीतरी काम करतील, तो प्रश्न विधानसभेत मांडतील आणि हा प्रश्न सोडवतील. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये अतिशय खेद वाटतो मला सांगायला की त्या आमदारांकडून अशा प्रकारची कुठलीच कामगिरी दाखवावं अशी झालेली नाही आणि या भागामध्ये कुठलाही SRA प्रकल्प नव्याने सुरू झाला नाही. म्हणून लोकांची इच्छा आहे की आपल्यातलाच एक झोपडपट्टीमध्ये राहणारा आपला कार्यकर्ता हा जर भविष्यामध्ये इथला लोकप्रतिनिधी झाला तर इथल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, विधानसभेमध्ये ते प्रश्न घेऊन जाण्यासाठी आपल्याला मदत होईल. यासाठी इथल्या भागातील सर्व नागरिकांची आणि माझ्याबरोबर असलेले माझे सर्व सहकारी शाखा प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, त्यांची देखील इच्छा आहे की यावेळेला चेंबूर विधानसभेमध्ये आम्हाला हा सन्मान मिळावा आणि नक्की आम्ही ही विधानसभा जिंकून आणू. हे सारे जे हे प्रोजेक्ट चेंबूर घाटलाचं आहे, मोठा प्रोजेक्ट आहे आणि लोकांमध्ये एक नाराजगीचं वातावरण आहे. सांसद राहुल शिवाले जेव्हा होते तेव्हा तुम्ही यांच्या सगळ्यांच्या जॉईंट मीटिंग घेतलेले होते का? बरोबर. या निवडणुकीच्या पूर्वी, लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आमची नेहमीचाच प्रयत्न राहिलेला आहे की आम्ही स्वतः या झोपडपट्टीमध्ये राहिलेलो आहे, वाढलेलो आहे, मोठे झालेलो आहे. तर हा प्रश्न मार्गी लागावा, हा प्रश्न सोडवण्यात यावा यासाठी माननीय आमचे खासदार शेवाळे साहेब यांनी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्याकडे बैठक लावली, त्याचा पाठपुरावा केला आणि ते काम आता जवळजवळ 1 टप्प्यातलं काम जे आहे ते पूर्णत्वास आलेलं आहे. आपल्याकडचा जो घाटल्यातला मधला भाग जो आहे विजयदुर्ग सेवा मंडळ, या भागातील जवळ 500 घरांचे जे आहे काम आता पूर्णत्वास होत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी जे पर्यावरणाचं जे परमिशन राहिलं होतं त्यासाठी त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि लवकरच ते काम पूर्ण होईल असा विश्वास आम्हाला आहे. अच्छा, एक सवाल अजून आहेत माझ्या मनामध्ये, पॉलिटिकल आहे. चेंबूर विधानसभा, ह्या विधानसभामधून तुकाराम काते इच्छुक आहे, तुम्ही स्वतः आहे, राहुल शिवाले साहेब एक मीटिंगमध्ये बोलले की बाबा मी चुनाव लढणार नाही. अजून 2-3 शिवसेना एकनाथ शिंदे गुटमधून उमेदवार आहे जे तिकीट मागत आहेत.
तुम्हाला तिकीट भेटणार, कोणाला भेटणार हे पार्टी ठरवत. तुमचं काय म्हणणं आहे ह्याबद्दल? नाही बरोबर, इच्छुक जे असतात हे निवडणुकीपूर्वी सगळे इच्छुक असतात. आता शिवसेनेचा ही प्रथा आहे, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत तुमची निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक सगळेच होतात, परंतु ज्या वेळेला उमेदवार डिक्लेअर झाला, एकदा उमेदवार जाहीर झाला की सर्व शिवसैनिकांनी, सर्व इच्छुकांनी जो उमेदवार पक्ष देईल, आता यावेळेला आमचे शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेसाहेब आहेत, त्याचप्रमाणे या भागातले आमचे मुख्य नेते शेवाळेसाहेब आहेत, हे ठरवून जो उमेदवार देतील सर्व पदाधिकारी एका जोमाने आणि एका ताकदीने त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील आणि 100% तो उमेदवार निवडून आणतील. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला तिकीट भेटणार? नक्कीच. आता मी तुम्हाला सांगू शकेन, माझ्याबद्दल स्वतःबद्दल आपण बोलणं चांगलं नाही, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की 2014च्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेना उमेदवार यांचा मी प्रचार प्रमुख होतो. मोठ्या संख्येने विजय मिळालेला आहे. त्या अगोदर घाटल्यामध्ये अनेक वेळेला आम्ही नगरसेवक निवडून आणलेला आहे. 2012ची वेळ सांगेन मी तुम्हाला. 2012च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझी शाखा प्रमुखची 5 वर्ष पूर्ण झाली होती. सर्व लोकांची इच्छा होती की मी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून इच्छुक व्हावं आणि काम करावं, परंतु माझे मोठे बंधू त्यावेळेला आपल्या अगोदरचे नगरसेवक इच्छुक होते, त्यामुळे मी स्वतः त्यावेळच्या पक्षश्रेष्ठींना 5 वर्षात तुम्ही मेहनत केलं, तिकीट दुसरं कोणी घेऊन गेलं? हां, ते बरोबर आहे, ते होत असतं. परंतु त्यावेळेला मी स्वइच्छेने सांगितलं होतं की आमचे वरिष्ठ आहेत, आपण त्यांच्यासाठी काम करूया, आणि मी त्यावेळेला माझं एक पाऊल मागे घेतलं होतं. आता यावेळेला माझी कुणासाठी पाऊल मागे घेण्याची तर इच्छा नहीं है, मला लड़ने की इच्छा है. लड़ने की तैयारी. तो आप समझ सकते हैं कि विभाग प्रमुख अविनाश राणे जी ने तैयारी कर लिया है कि चेंबूर विधानसभा से पीछे हटना नहीं है, इस बार चुनाव लड़ना है और टिकट लेना है किसी भी हाल में पार्टी में. लेकिन चलिए अभी मुद्दे की बात करते हैं कि महाराष्ट्र मुंबई में शिवसेना एकनाथ शिंदे जी की दशहरा मेलावा कल होने जा रहा है, जिसमें हजारों लाखों शिवसैनिक मौजूद होंगे और सीएम एकनाथ शिंदे जी की सभा को जो संबोधित करेंगे उनके विचारों को लोग सुनेंगे. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, मुंबई, चेंबूर.